श्री स्वामी समर्थ. प्रियंका शिंदे या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. 2025 हे वर्ष सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर, वैभव, आरोग्य, यश ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळो अशी प्रार्थना मी स्वामींच्या चरणी करते. 2025मध्ये स्वामींची साथ तुम्हाला लाभो. स्वामी कायमस्वरूपी तुमच्यासोबत राहो. कोणी तुमच्यासोबत असो नसो, पण स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहो. स्वामींनी तुम्हाला सदैव जवळ ठेवो, हीच प्रार्थना मी महाराजांच्या चरणी करते. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की ज्या गोष्टीवरून तुम्हाला असं कळेल की तुम्ही जर स्वामींवरती दृढ विश्वास ठेवला तर अशक्य असं काहीच नसतं. एक माणूस स्वामींसमोर हताश होऊन हात जोडून उभा होता. डोळ्यामध्ये पाणी होते. मनातून तो पूर्ण मोडून पडलेला. तो स्वामींना म्हणतो, स्वामी, काय करू कळत नाही. प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. तेव्हा स्वामी म्हणाले, विश्वास ठेव. माणूस म्हणतो, सगळेच रस्ते बंद आहेत, आशेचे दिवे मंद आहेत. स्वामी म्हणतात, विश्वास ठेव. आज असं वास्तव आहे जिथे आशेचा किरण नाही आहे. उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही. कशावर मी विश्वास ठेवावा? जगामध्ये विश्वास आहे, तुमच्याकडे काय पुरावा? असं माणूस विचारतो. शांतपणे स्वामी हसतात आणि म्हणतात, पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून. विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर. मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देत विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर. बाळ झोपते कुशीत आईच्या कुशीत. विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर. उद्याचे बेत बनवतो, रात्री डोळे मिटतो. विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर. आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःखे घेऊन विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर. असाच विश्वास जागव तुझ्या मनात. परिस्थिती बदलते एका क्षणात. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होती ते स्वप्न खरं होईल. म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी. म्हणजे या गोष्टीतून तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की परिस्थिती कशीही असो, आशेचा किरण दिसत नसेल, आयुष्यामध्ये अंधार पसरलेला असेल, तरीसुद्धा स्वामींवरती दृढ विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं आयुष्य पूर्ण बदलून जाईल. तर स्वामींवरती कुठल्याही परिस्थितीमध्ये, परिस्थिती सुखाची असो दुःखाची असो, विश्वास ठेवा. स्वामी तुमचं नक्कीच चांगलं करतील. आणि एक क्षण असा येईल की तुम्हाला ते घेण्यासाठी ओंजळही अपूर्ण पडेल. त्यामुळे या 2025 या वर्षामध्ये आणि इथून पुढच्या प्रत्येक क्षणाला स्वामींवरती खूप दृढ विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.